मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. सेंट्रल रेल्वे रिक्रुटमेंट याबद्दल आपण व्हिडिओ याच्यापूर्वी अपलोड केला होता. 2418 पोस्ट होत्या आणि त्याचा कट ऑफ या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे. तर कालच याचा कट ऑफ तुम्हाला मिळालेला होता. अप्रेंटिस रिक्रुटमेंट ही जी होती याच्याबाबत आपण यापूर्वी पण व्हिडिओ टाकला होता. तर अशा रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. तसेच शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला रोजच्या नोटिफिकेशन मिळत जातील ज्या काही अपडेट्स असतात. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील आणि सगळ्या लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन व्हिडिओमध्ये मिळून जातील. तर मित्रांनो, सेंट्रल रेल्वेचे जे फॉर्म निघाले होते तर त्याचे वाट सगळे मुलं बघत होते. तर यामध्ये सेंट्रल रेल्वेचा कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे. तर अप्रेंटिससाठी 25-26 या कालावधीसाठी जो कट ऑफ आहे तर खालीलप्रमाणे आहे. कॅटेगरी वाईज वेगवेगळा दिलेला आहे. आता भुसावळ क्लस्टर म्हणजे भुसावळ जो डिपार्टमेंट आहे त्यामध्ये फिटरसाठी आता हे ओपन आहे. OBC SC आणि ST ज्या सेंट्रलच्या कॅटेगरीज असतात त्याच्यामध्ये फिटर ट्रेड 85ला दिसतो आहे. मशिनिस्ट 86ला कट ऑफ आहे. त्यानंतर वेल्डरसुद्धा 86 आहे. OBC मध्ये 83, 86 आणि 83च आहे. SC मध्ये 83 आहे. आता SCचा मशिनिस्ट त्या ठिकाणी दिसत नाही आहे. ST मध्ये थोडासा खाली उतरलेला आहे. इलेक्ट्रिशियन नेहमीप्रमाणेच 91 जो आहे तो कट ऑफ आहे. आपण ओपनचे बघू, त्याचबरोबर बाकीचे थोडेसे फक्त 1-2% खाली आहेत. तर फिटरमध्ये 84 आणि वेल्डरसाठी 87. इलेक्ट्रिशियन लोकोमोटिव्ह वर्कशॉपमध्ये इथे सुद्धा 90 आहे. इथे 93 पासा म्हणजे कोपासाठी 93 आहे. जे काही कट ऑफ आहे तो वेगवेगळा या ठिकाणी ट्रेड वाईज दिसतो आहे. 83, 85 मोटर मेकॅनिकला 90 आहे. 92 मेकॅनिक डिझेलला सुद्धा आहे. आता पेंटर जनरलला बघा, 100% ज्या मुलाला मार्क्स मिळाले त्याला पेंटर जनरलचा विद्यार्थी होता. टर्नरमध्ये 87 आहे. वेल्डरमध्ये सुद्धा 83 आहे. 89 इलेक्ट्रिशियनला दिसत आहे. फिटरला 86 आहे. यामध्ये मशिनिस्ट आहे 88. अशा प्रकारचा कट ऑफ पूर्ण दिलेल्या वेबसाईटवर तुम्ही बघून घेऊ शकता. मुंबई क्लस्टरमध्ये कार्पेंटर 78ला आलेला आहे. बाकी फिटर हे सगळे 85ला दिसत आहेत. इलेक्ट्रिशियन 95 अनरिझर्वमध्ये आणि रिझर्वमध्ये 93, 92लाच आहे. म्हणजे अबाव 90 बऱ्यापैकी कट ऑफ अजूनही अद्याप या दरवर्षीप्रमाणे इथे दिसतो आहे. 86, 87. आता याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, परंतु हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा प्रकारे होऊ शकतं त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रकारचा ईमेल येतो आहे. हा जो ईमेल आहे तुमच्या या ठिकाणी ज्याच्यावरून तुम्ही अप्रेंटिस फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे अप्रेंटिस कॉल लेटर म्हणून एक ईमेल आलेला आहे. तर याच्यामध्येच तुमचा अटॅचमेंट आहे, जी एक प्रकारचं कॉल लेटर आहे. त्याच्यासोबत काय काय आणायचं आहे ते म्हटलेलं आहे आणि तुम्हाला यासंबंधी नंबरसुद्धा दिला. जर तुम्हाला काही क्युरी असेल तर बघू शकता. तर या कॉल लेटरमध्ये पूर्ण म्हटलेलं आहे की आता हा जो कट ऑफ आहे तो अशा प्रकारे आता इथे या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे. OBC मध्ये 90 म्हणजे त्याला 10वीमध्ये 82 मार्क्स होते. त्यानंतर ITIचे जर बघितलं 97.75 असे मिळून टोटल ॲव्हरेज जो आहे मॅट्रिक प्लस ITI हा 90 होता आणि त्याचा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. अभिनंदन या ठिकाणी विद्यार्थ्याचं आहे. ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांनी त्यांचा कट ऑफ बघायचंच आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक ईमेल आलेला आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि त्या ईमेलमध्ये तुमचं कॉल लेटर आहे. तर सेंट्रल रेल्वेकडनं सदर कॉल लेटर तुम्हाला आलेलं असणार आहे. तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण DV म्हणतो त्याला. यू आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट बिटवीन म्हणजे 23 आणि 24 तारीखमध्ये जो काय ऑफिस दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स सेट सोबत घेऊन यायचं आहे. या ठिकाणी म्हटले डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहे हे सुद्धा यामध्ये दिलेले आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, मार्कशीट्स आहेत. टेक्निकल म्हणजे 10वीची टेक्निकल म्हणजे ITIची या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट हे सेंट्रलचे जे आहे ते कास्ट सर्टिफिकेट या वर्षाचं लागणार आहे. बाकी मेडिकल फॉर्म वगैरे आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, मेडिकल फॉर्म वगैरे सगळं आहे ते त्यामध्ये दिलेलं असतं.
10 पासपोर्ट साईज फोटोग्राफ मागितलेले आहे. तर अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला दिलेलं आहे कशा प्रकारे तुम्हाला हे जो अप्रेंटिसचा सिलेक्शन किंवा DV आहे तो होणार आहे, तर यामध्ये दिलेला आहे. तर ज्यांना ज्यांना कॉल लेटर आलेलं असेल त्यांनी ईमेल चेक करत राहा. त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचा ईमेल हा तुम्ही चेक करत राहणं गरजेचं आहे. तर ह्या एक आठवड्यामध्ये ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन होईल, ज्यांचं ज्यांचं DV होईल त्याच्यात कॅन्सल होतील. त्यामुळे एक 15 दिवसामध्ये सदर प्रोसेस म्हणजे 21 तारीखपासून सदर प्रोसेस पुढे चालू राहणार आहे. त्यामुळे आता इथे 23 जानेवारी 24 जानेवारी या विद्यार्थ्याला म्हटलेलं आहे. तर याप्रमाणे प्रत्येकाला जो मेल आलेला आहे त्याच्यामध्ये सगळी डिटेल आलेली आहे. जर तुमचं मेल चेक करणं तुम्हाला गरजेचं आहे. तर अशा प्रकारे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट करा. सदर कट ऑफ जो आहे तो तुम्हाला वेबसाईटवर मिळून जाणार आहे. पूर्ण वेबसाईटवर पूर्णपणे कट ऑफ दिलेला आहे. प्रत्येक परेल वर्कशॉप असेल, माटुंगा वर्कशॉप असेल, जी काही 2400 जागा होत्या त्या सगळ्याचा कट ऑफ यामध्ये दिलेला आहे. एकदा आपला कट ऑफ बघून घ्या आणि तुम्ही मेल एकदा चेक करा. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.